काही दिवसामध्येच राहता नगर परिषदचं मतदान होणार आहे. आरोप प्रत्यारोप याला सुरुवात झाली. एकमेकांवरती टीका करणे, विकास कामाबद्दल बोलणे, या सगळ्या गोष्टी आज राहता शहरामध्ये सुरू आले. प्रत्येक वार्डामध्ये असेल आणि नगर अध्यक्ष असेल, यांच्यामध्ये त्या गोष्टी आपण बघायला मिळतात. आता देखील आपण प्रभाग क्रमांक 5 मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पठारे आहेत, जे याआधी उपनगराध्यक्ष होते. आपण मागच्या मुलाखतीमध्ये देखील आपण जे काही त्यांच्यावरती आरोप केले गेले, त्याच्यानंतर त्यांचं घर, विकास कामं याविषयी आपण माहिती घेतली. मात्र आता आरोप प्रत्यारोपवरती आपण घेणार आहोत. राजू भाऊ, आपण सगळं याआधी सगळं बघितलं, आपण मुलाखती मागच्या सगळं सांगितलं. तुमच्यावरती देखील वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करण्यात, चोरीचे आरोप करण्यात आले. गावाच्या विकासाबद्दल आपण घेतलं होतं आणि घराबद्दल पण आपण बोललो. मात्र आता आरोप प्रत्यारोप सुरुवात झाली. काही दिवसापूर्वी विरोधकांनी एक म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे उमेदवार आहे त्यांनी एक टीका केली की आमच्या विरोधकांनी दाखवून द्यावा का 5 वर्षामध्ये त्यांनी एक झाड तरी लावला असं किंवा विकास कामं केली आहेत. कसं होत? झाड लावणे म्हणजे हा विकास आहे का? मुळात मला हाच प्रश्न आहे का ज्यावेळेस तुम्ही म्हणजे मागणी काय करता? झाड लावणं. अरे झाड लावले पाहिजे, पण आपला परिसर तसा पाहिजे. नाही तर झाड लावलं म्हणजे गावाचा विकास होत नसतो. परंतु त्यांना सांगण्यापेक्षा मला जनतेला माहिती आहे ना मी काय कामं केलेले. मी ज्या वेळेस पाण्याचं ज्यावेळेस कॉम्प्लेक्स मध्ये राहतो, मी गुडघ्याभर पाण्यात उभं राहून का जिथं वास, घाण, गटरीचं पाणी, शौचालयाचं पाणी बाहेर येत होतं, त्या ठिकाणी उभं राहून मी लोकांचे नुकसान होणार मी वाचवलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस कुठे चेंबरच्या लोकांना त्रास होतो, चेंबर असतील, घाण असतील, तिथं कोणते असे भरपूर मुद्दे रोडचे असेल, माझे अर्ज पाय म्हणा बाबा, तू एक दिवस ये, तुला सगळं दाखवतो मी काय काय आंदोलनं केले, कुठं कुठं अर्ज दिले, कसे कसे कामं करून घेतले, वेळ प्रसंगी म्हणजे गुन्हे दाखल होईस तर आमच्यावर झाले तरी आम्ही ते कामं करून घेतलेले. तेव्हा असे म्हणजे लहान मुलासारखे असे त्यांनी प्रश्न विचारून नये. ज्यावेळेस आता पाऊस पडलेला होता, वादळ वारं आलं होतं, नुकसान झालं होतं. छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये व्यावसायिकांचे गाळे, त्या गाळ्यामध्ये पाणी गेलं होतं. रात्री आम्ही पण होतो आणि तुम्ही पण होते. रात्री 12-12:30चा तो वेळ होता. त्यावेळेस फक्त एकच उपनगराध्यक्ष किंवा राहत्या घरातला नेता म्हणून त्या ठिकाणी एकच तुम्ही होते फक्त. बाकी कुणीच बघायला नाही मिळालं. आणि विरोधक टीका करताय की काय केलं तुम्ही, जनतेसाठी काय केलं, का त्यांना निवडून द्यायचं? तुम्हाला तिथली सत्य परिस्थिती सांगतो, तुम्ही पण बघितलेली आहे. ज्यावेळेस पूर आला, आम्ही सर्व कॉम्प्लेक्स मध्ये फिरलो, उपाययोजना चालू केल्या, तातडीने केल्या, आम्ही स्वतः तिथं मदत करू लागलो. परंतु वरून येणारा जो पाण्याचा सोर्स होता तो फार मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळं जे काय तिथले ते म्हणजे गांगुडे कंपनी जे आहे तिथं लोकांच्या नागरिकांचे घर आहे तिथं, तर तो पाणी त्यांच्या घरापर्यंत शिरत येत होतं. का? तर त्याचं कारण फक्त होतं की तिथं त्या 3 नाळ्या आहे. त्या 3 नाळ्यामधून पाणी किती पास होणार? तर मी शिवसाहेबांना फोन केला. शिवसाहेबांनी लगेच माणूस पाठवले, कर्मचारी पाठवले. त्यानंतर आपले विभाग प्रमुख जे होते ते अशोक साठे ते पण आले. त्यांनी पाहिलं तर माझ्या गुडघ्याच्या वर पाणी. मी प्रत्यक्षात तिथं गेलो. शेवट ते घाबरले, देऊन भाऊ आता याच्या पुढे मी येत नाही म्हणजे आपण होऊन जाऊ म्हणे. म्हणजे जीव जोखीम, जीव धोक्यात टाकून मी प्रत्यक्षात जाऊन तिथं पाहिलं आणि त्यांना सांगितलं का पाण्याची लेवल हाईट काय थोप किती आहे, आपल्याला हे तोडावं लागेल. तो पूल फुटलेला नाहीये पावसाने, तो फोडायला लावलेला आहे. का? त्याशिवाय पाणी जास्त प्रमाणात होऊ शकत नव्हतं. आणि त्याचा जर ते अजून पाणी जर फोडला नसता तर गांगुर्ड्यांचे त्या परिसरातले सर्व लोकांचे घरे पाण्यामध्ये गेले असते. मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर दुसऱ्या दिवशी तुमच्या विरोधकांनी श्रेय घेण्याचं काम केलं, त्यांनी नागरिकांना जमा केलं, ते असं चित्र बघायला मिळालं होतं. नाही, आता शेवट इलेक्शन पिरियड आहे. आता याच्या ही काही पहिलीच वेळ नाही ना. ही व्यापाऱ्यांचं दुकानात पाणी जाणं ही पहिली वेळ नाही. बरोबर. आता इलेक्शन असल्यामुळे हे लोक आज फोटो सेशन असेल किंवा काय जो त्यांचा वैयक्तिक विषय असेल त्यासाठी बाहेर आलेले. याच्या आधी पण कॉम्प्लेक्स मध्ये पाणी गेलेले. त्या टायमाला तिथं आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना ठामपणे उभी राहिलेली. आणि जो तुम्ही प्रश्न केला की जे एकटे होतो, मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत नगरसेवक सागर लोटे होता, भागवत लांडगे होता, राज लांडगे होता, आमचा आकाश कासार होता. म्हणजे हे सगळे जे टीम पॉवर कार्यकर्त्यांची अशी भरपूर जण तिथं आम्ही उतरलेलो होतो. आता दुसऱ्या दिवशी काय झालं, ती बातमी फ्लॅश झाल्यानंतर मग त्याचं मार्केट कसं आपल्याला आउट करायचं किंवा आता आपल्याला लोक काय म्हणतील त्याच्या नाईलाजास्तव त्यांनी ते केलेलं असं मला वाटतं. विरोधकांनी टीका तर तुमच्यावरती केली जे, मात्र ज्या विरोधकांनी टीकेला सुरुवात केली होती असे ते विरोधक
विकेंडचे कट्टर समर्थक मानले जातात, कट्टर कार्यकर्ते मानले जातात. मात्र त्यांनी आमदारकीच्या वेळेस त्यांच्याच विरोधात पक्ष नाही त्यांच्या विरोधात, पण त्यांचा जो विरोधक म्हणून मानले जातात पिपाडा यांचं कार्य केलं. कसं बघता याच्याकडे? आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना, तर ते विखेंचे कट्टर आहे. हा. तुम्हाला एक तो माझा मित्र आहे. हा. आम्ही बालपणात सोबत होतो. हा. पण तुम्हाला एक खरं सांगू का, तो पैशाचा मित्र आहे. अच्छा. तो व्यक्तीचा कोणाचाच मित्र नाही. हा. जिथं त्याचा फायदा होईल अच्छा. तिथं तो असतो. तो आता ज्या वेळेस म्हणजे इथून मागचा अनुभव घ्या तुम्ही, म्हणजे ज्यावेळेस कैलास सदाफुर सत्तेत नगराध्यक्ष होते, त्यावेळेस तो त्यांच्याशी एकदम म्हणजे ते म्हणतात ना एकदम जवळचा होता. बरोबर. ते अध्यक्ष झाल्यानंतर सत्ता बदलली, आमची सत्ता आली. आमची सत्ता आल्यानंतर आमचे जे महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतवंशी काय मतभेद अहो हेच लोक त्यांना सपोर्ट करायला होते. जिथं सत्ता आहे तिथं हे जाणारे लोक आहे काय. आणि ह्या लोकांशी तवा यांच्या पक्षाची यांचे काही काम नाही. त्यांचं जसं मला ते एक ती व्हिडिओ पाहिली मी, ते सुजय दादा भाषणात बोलले का दसरा सारखा प्रामाणिक कार्यकर्ता आणि तो माझा सत्कार करतो, पण तो नारळ घेऊन जातो. मग ते नारळाचा अर्थ काय, हा जनतेला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, किंवा आम्हाला पण पडलेला आहे. का नारळ काय, आता जो माणूस नारळ नेतो, सत्कार नारळ देता का नेता. आपण ज्यावेळी एखाद्याचा सत्कार करतो, शाल देतो, नारळ त्या व्यक्तीला देत राहतो. आता हा व्यक्ती जर नारळ नेतो म्हणल्यानंतर आता कोणतं नारळ नेत असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. पण त्यांनी आता विकास कामाबद्दल तर ते पुढचा प्रश्न घेऊन विकास कामाचा, पण असं देखील सांगितलंय की मी गरिबांचा सेवेकरी आहे, गरिबांचा का म्हणतात त्याला, गरिबांसाठी मी मदत करतो, धावपळ करत असतो, अहोरात्री त्यांच्यासाठी मदत करत असतो. म्हणून पूर्ण जनतेला माहिती की मी काय करू शकतो आणि मी का मला निवडून यायचंय, कारण की मला पण पुढे अजून अशीच सेवा करायची. याला काय उत्तर देणार तुम्ही? नाही, आता गरिबांचा कवरी त्याचे काही काम आहे ना खरंच म्हणजे चांगले, म्हणजे धार्मिक कामात जे काय करतोय तो, म्हणजे मारुती स्तोत्र जे हनुमान चालीसा असेल म्हणजे ते काम करतोय. पण त्या कामात सुद्धा काही गडबडी अशी, आता तुम्ही जो गरीब म्हणले, मला एका जणांनी फोटो पाठवलाय का व्यक्ती गरीब म्हणजे हा पहा गरीब व्यक्ती म्हणे, ती मला वाटतं तुमचीच मुलाखत बघितली आणि त्या मुलाखतीत त्याने म्हणजे सांगितलंय मला गरिबांची काय सेवा करायची हे करायची आवड आहे म्हणून त्यांना. तर त्यांना मला पहा फोटो पाठवलाय त्यांनी, ही गरीब व्यक्ती अशी असते का मला म्हणे. हा ना, मग अशी व्यक्ती जर गरीब असेल तर मला असं गरीब होणं पसंत आहे म्हणे काय. पण जर आता ह्या माणसाच्या अंगावर जर एवढं सोनं आहे, ते त्यांचे काय फ्लॅट आहे, काही जागा घेतलेल्या आहे काय, अरे गरीब व्यक्ती समाज सेवा करण्याची म्हणलं. आज मी 5 वर्ष उपनगराध्यक्ष आहे, अजून माझा घरचा पत्रा बदलता नाही आला मला काय. मी सत्याला लात मारणारा माणूस आहे चुकीच्या कामाला, आणि ह्या गरीब माणसाला हे एवढं येतं कुठून, हे कुठून येतं. मग त्याचाच अर्थ मला वाटतं ते दादा म्हणतात ना नारळ घेऊन जातो, असं काहीतरी याच्या मागचा अर्थ आहे. हा व्यक्ती म्हणजे आणि धार्मिक कामात आहे, त्याला आवड आहे पहिला होते. पण याच्यातून आता दुसरं त्यांचे म्हणजे एक मला त्यांच्यात एक समाजाचे झालं का भाऊ यांच्याकडे एक डबा द्यायचा विषय म्हणे. अच्छा. म्हणजे मारुती मंदिरात असला का 1 रुपया टाका 2 रुपये टाका, ते डबे असे ते देत राहत्या. त्या डब्याचा आकडा अजून आम्हाला काही कळालेला नाही, आणि त्या डब्यातला किती पैसा जमा झालेला आहे हा मला कळालेला नाही म्हणे. त्याच्यात दुसरं का जे त्यांनी एक ती संस्था उघडली होती का, ती म्हणजे अंत्यविधीसाठी जे लागणार हे फ्री मध्ये दिले जाणार आहे. त्या संस्थेचं झालं काय, आज रोजी राहते शहरामध्ये ती स्कीम चालू आहे का. बर, त्याच्यासाठी आपण त्या संस्थेला कोणी कोणी मदत केली त्यांचे नावं सांगा. जर नावं तुम्ही सांगितले तर ज्यांनी मदत केली त्यांना कळलं ना का आपण निधीला. आता ते गुपित राहते असल्यामुळे आपण म्हणतो लोकांनी मदत केली, आता लोक तर किती आहेत त्यांना सांगायला वाटतं माझे घेतलेले नावं. त्यांनी नावं नाही त्याच्यात सांगावं का या लोकांनी मदत दिलेली आणि यांना मी फ्री दिलेले. ती संस्था आज बंद काय. दुसरं त्याच मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की मी किराणा किट वाटल्या. किराणा किट या कोणी दिलेलं आहे, या पिपाडा फॅमिली जे काय आहे दुसरे अजून ते चांगले लोक आहे ते मदत करणारे, त्या लोकांनी किट दिलेल्या आहे. या स्वतःने उलट यांनी किटा काही नेलेलं आहे, दिलेले नाही नेलेलं आहे, असे त्यांच्या सोबत कार्यकर्ते सांगत होते ना. म्हणजे यांच्याकडे जो आहे तो देण्याचा दाखवण्याचा मार्ग वेगळा आहे आणि चालण्याचा मार्ग वेगळा आहे. म्हणजे एकंदरीत नागरिकांना फसवण्याचं काम करते किंवा माइंड डिस्ट्रॅक्ट करण्याचं काम केलं जातं. नाही, नागरिक आता हुशार आहे हो. तुम्ही पर्सनल मध्ये जर नागरिकांशी बोलले ना तुम्हाला सगळे उत्तर देतील ते.
जाहीर बोलतीने नागरिक, नाही तर कोणाला काय केलं, कोणाकडून काय केलं. आता मला ते एकाने सांगितलं त्यावेळेस ते जे त्यांनी ते दिल्लीचे साई भक्त म्हणून त्यांचं कोरोना काळात एक अंत्यविधी झाला काय, तर त्याचे सांगावं त्यांनी त्या शिर्डीचं, आता मी त्यांचं नाव घेत नाही, पण त्या व्यक्तीकडून तुम्ही किती पैसे घेतले अंत्यविधीचे ते पण सांगावं त्यांनी. तुम्ही जर हनुमानाचे भक्त आहे ना तर हे सांगावं सगळं खरं काय काय नाही त्याच्यात. आणि कोरोना काळात काही सेवा केलेली तिने पण, परंतु जसं आता आम्ही त्यावेळेस आम्ही आता ते पहिल्यांदा बोलतोय, आम्ही म्हणजे भाजीपाल्याचे किट जे काय आमची ताकद आहे तेवढी त्या पद्धतीने वाटप केलं. परंतु आम्ही एकही फोटो काढलेला नाही, एकही सोशल मीडियावर काही आम्ही व्हायरल केलेलं नाही आणि दिखावा तर मुळीच केलेलं नाही. का राजकारण तुम्ही करावं, पण राजकारण कुठं करावं जिथं माणसाचं जगण्या मरण्याचा प्रश्न तयार झाला आणि तिथं तुम्ही मदतीचे फोटो काढायचे. म्हणजे तुम्ही मदत फोटोसाठी करताय का माणूस वाचवण्यासाठी करताय? आमची ती भूमिका होती, आम्ही कुठलेही फोटो काढले नाही. पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज मला सांगावं लागलेले, नाही तर आम्ही याचं कधीच उदो करत नाही. आम्ही जे प्रामाणिक काम करायचं ते प्रामाणिक काम केलेलं आहे आम्ही. आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर राहता शहराचं सर्वात जास्त जर लक्ष लागलं असेल तर या 5 नंबर प्रभागामध्ये लागलंय. कारण इथं एकच पक्ष नाही, विरोधक पण नाही, अपक्ष पण आहे आणि काही पक्षाचे पण आहेत. आणि याकडे सगळं राहत्याकडे लक्ष लागलं आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रचार करतोय, आरोप करतोय, जनतेमध्ये वेगवेगळे कारण सांगतोय, आश्वासन देण्याचं काम करतोय, असं देखील कानावरती येत आहे. मात्र तुम्ही कोणत्या विकासाचे मुद्दे, ठीक आहे, नळ, पाणी, पट्टी, रस्ते या गोष्टी तर त्या विकास कामामध्ये घ्यायला जाणार आहे, याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी आहे का जे लोकांपर्यंत तुम्ही घेऊन जाणार आणि लोकांना सांगणार आहे की मी ते करणार आहे? नाही, यात प्रामुख्याने जो आहे ना, इथला जो गळवंती मार्ग आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. मी आधी वारंवार मागणी केली, पण आम्ही काही नगरसेवक विरोधात गेल्यामुळं सत्ताधिकाऱ्यांनी त्यावेळेस विखे गट आणि त्यावेळेचे सत्ताधिकारी हे एकत्र येऊन त्यांनी पालिकेचे कारभार करत होते. त्याच्यामुळे आमचं बहुमत कमी पडत होतं. त्याच्यामुळं आम्हाला काही आमच्या जे योजना होत्या त्या करता नाही आल्या. नाही तर हा जो गळवंती मार्ग आहे प्रामुख्याने हा काँक्रिटीकरणाचा, जो सगळ्याच भागातले सगळे काँक्रिटीकरणाचे रोड झाले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे जे रोड आज तोडतात त्याचे प्लॅनिंग करून, म्हणजे तुम्ही त्याच्यात अंडरग्राऊंड पाईप टाकले पाहिजे, तर जेणेकरून भविष्यात कोणाला कनेक्शन जरी त्या बाजूला घ्यायचं असेल तरी तो रोड न तोडता तो झालं पाहिजे. म्हणजे असे एकदम टेक्निकल पॉईंट हे करून ते जे रोडचे कामं झाले पाहिजे. काही ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर आहे. आज लोकांना पाणी कचरा महत्वाचा आहे. आज जर तुम्हाला कचरा दारापुढे असला तुमच्या आणि तो जर वास मारीत असेल तर तुमचा काय विकास काय कामाचा? त्यांना पहिलं प्राधान्य त्याला दिलं पाहिजे का ते लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील. आज नाही तर दवाखान्यात गेले तर आज रोजंदारी नाही तेवढी, गोरगरीब लोकांना तेवढी पैसे लागत आहे. याच्यामध्ये तुम्ही साधं ताप येऊन तर तुम्हाला लगेच 200-400 रुपये लागून जातात काटकनी. अशा लोकांनी पैसे आणून, म्हणून त्यांची सगळ्यात पहिली आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जो पाण्याचा प्रश्न आहे, जो म्हणजे आज जे जार घेतात, आज एक कुटुंब असेल तर एक 10 रुपयाचा जार त्यांना घ्यावा लागतो कमीत कमी, किंवा 2 मोठे फॅमिली असेल तर 20 रुपयाचा राहतात, 300 रुपये रोज यांना नाद द्यावं लागलं. पालिकेचे जे स्कीम आहे, पालिकेचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे शासनाचे, ते वापरले पाहिजे ना आपण, ते राबवले पाहिजे. आणि त्याच्यातून शुद्ध पाणी कसं नळाद्वारेच जाईल, तर त्याला जारचं सुद्धा घ्यायची आवश्यकता नाही पडली पाहिजे. असे आपण ते नियोजन केलं पाहिजे. विकास कामे, रोड आहे, आता काही काही ठिकाणी गार्डन आहे, पण शासनाची पडीत जागा आहे, तिथं काहीच उपयोग नाही त्याचा. त्या ठिकाणी लहान मुलांसाठी गार्डन झाले पाहिजे, खेळायला उद्यानं तयार झाले पाहिजे. म्हणजे असे भरपूर प्रकार नाही. पण मी प्रामुख्याने पहिली माझी जी इच्छा आहे त्या नागरिकांच्या मूलभूत गरजा त्या पूर्ण पहिलं सोडवल्या पाहिजे. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तसं तुम्ही विचारलं दुसरा प्रश्न की ह्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जास्त उमेदवार उभे आहे, तर जे जास्त उमेदवार उभे राहण्यामध्ये काही विरोधी शक्तींचा हात आहे का? आज म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजेंद्र पठारे आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये सागर लुटे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आली नाही पाहिजे, याची पूर्ण विरोधकांनी खबरदारी घेतलेली, काळजी घेतलेली. आता जे लोक कोणी बीजेपीत होते त्याच अपक्ष उमेदवारी करू राहिलेले म्हणल्यावर काय, तर मला त्याच्या मागचं काही असं सांगितलं का जो मुस्लिम मतदार आहे ते मुस्लिम बांधव, म्हणजे आज जे बघितलं एक त्यांचा कल, तर तो बीजेपीला मतदान करत नाही. काय दुसरा कल जर बघितला, जे काही कोण कॅन्डिडेट आहे त्यांचा जो काही पक्ष आहे त्याच्यात जे काय म्हणजे मुस्लिमांना ते भोंग्याचा काय मस्जिदीचा तो त्यांचा राग आहे, मग हे मत पठारेंकडे डायव्हर्ट होत आहे. मग हे मत आपल्याला पठारेंना पडले नाही पाहिजे. मग याच्यासाठी मग कुणी मुस्लिम असेल कुणी काय असेल असे काही उमेदवार ते या ठिकाणी उभे केलेले आहे का जेणेकरून माझे मत त्यांना म्हणजे माझी मतं खाता आली पाहिजे. आणि तुम्ही एक चांगला एक मुद्दा घेतला की याआधी तो खूप गाजलेला होता की भोंग्याचा,
आणि त्यामार्फत मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात त्रास दिला गेलाय. मग आता तुम्हाला काय वाटतं, मुस्लिम समाज यांना मानल का, यांना मतदान करतील का? जर अशा गोष्टी जर त्यांना त्रासच दिला असेल तर त्या लोकांनी त्यांना का मतदान करावं? कारण ते तर मागण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना त्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न करताय, मत मागणत आहे, आश्वासनं देण्याचा प्रयत्न करताय. मग काय यांना मदत करावी, त्यांनी का यांना मतदान करावं? नाही, अशी शक्यता मला वाटत नाही. आता मला त्यांचेच काही कार्यकर्ते सांगतात हा. मुस्लिम समाजाचे का भाऊ बुरा मत मानो, हम खाली इधर दिखाने के लिए है, हम काम तो आपका करने वाले है, बरोबर. असे सांगतात. म्हणजे कदाचित ते त्यांच्याकडे दिसण्यासारखे असतील, पण ते मनापासून आमच्या सोबत आहे का, ते प्रामाणिक माणसासोबत आहे का, त्यांना म्हणजे कुठलीही काय आता कोणाच्या अडचणी असतात, कोणाला दबाव असतो, त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे फिरत असतील. परंतु जो काय तुम्ही याचा म्हणजे भोंग्याचा विषय असला, त्या लोकांच्या समाजाचे त्यांच्या याच्यावर रागायचे त्याच्यात. आणि राहिला तुम्ही दुसरा कोणता प्रश्न विचारला? भोंगा आणि या नागरिकांनी मुस्लिम समाजाला जर एवढा त्रास दिला गेलाय तर यांनी यांना का मतदान करावं, का मदत करावी? आता आणि भावनिक करण्याचा प्रयत्न करताय. नाही, त्यात दुसरं काय बरं का, खऱ्या अर्थाने म्हणजे हे खरंच चुकीची गोष्ट आहे का, ही जी निवडणूक आहे ही खरंच कोणत्याही जातीपातीच्या याच्यावर गेली नाही पाहिजे. बरोबर. हा गावाचा विकास आहे, गावाचा गाडा आपण जसं म्हणतो कारभार हा गावाच्या लोकांनी चालवला पाहिजे. तर ही स्थानिक लेवल विषयाची निवडणूक आहे, म्हणून इथं जातीपातीवरती निवडणूक नेऊन असा वैयक्तिक मी मताचा आहे. इथं मग हिंदू आहे, इथं मुस्लिम आहे, इथं ख्रिश्चन आहे, इथं दलित आहे, सर्व समाजाचे, ओबीसी आहे, मराठा समाज आहे, हे सर्व समाजांनी एकत्रित येऊन प्रामाणिक माणसं कोण आहे, ज्यांचं व्हिजन काय आहे चांगलं, का ज्यांना कुठल्याही प्रकारचा डाग लागलेला नाही, अशा लोकांना या गावातल्या जनतेने, राहत्या शहरातल्या जनतेने निवडून दिलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. आणि जे तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मात्र पण या जनतेने जे आहे या गोष्टी तो जो राग होता त्यांचा, ज्यावेळेस त्यांना त्रास दिला गेलेला होता, तो त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे? ते कारण ते भोंगे त्यांना त्रास देणं. आता ही ज्याच्या त्याची वैयक्तिक भूमिका असते. जसं मी आपल्या मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं, मी ऍक्शनला रिॲक्शन माझ्याकडे असते, तो माझा स्वभाव झाला. बरोबर. आता प्रत्येक नागरिकाचा स्वभाव कसा असेल त्याची मी नाही सांगू शकत. एखाद्याला ऍक्शनला रिॲक्शन देत असेल किंवा एखादा मनात ठेवत असेल, योग्य वेळेची वाट बघत असेल आणि ती योग्य वेळ आली तर तो त्याचा विषय बरोबर क्लिअर करीत असेल. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते बरोबर आतून काम करून यांना त्यांची जागा दाखवून देणार. शेवटचा प्रश्न घेतो या सगळ्या गोष्टींमधून, नागरिकांना तुमच्या माध्यमातून काय आवाहन कराल तुम्ही? नाही, नागरिकांना माझी खरंच हात जोडून कळकळीची विनंती आहे का आपण उमेदवाराला मत करताना ही निवडणूक विकासाची आहे. ही निवडणूक ना जातीपातीची आहे, ना कुठल्या काही संबंधाची आहे, का ना पैशावर चालणारी आहे. बरोबर. आपण ही निवडणूक प्रामाणिक माणसं पाहून, प्रामाणिक माणसं ज्यांचं व्हिजन काय आहे, आपण यांना योग्य दिले पाहिजे का. आता तुम्ही सांगा, जर काही लोकांनी भ्रष्टाचार केला तिथं, आता ते जनतेचे प्रश्न काय मांडणार आहे? बरोबर. आज तुम्ही जर तिथं बघितले ना का तिथं भांडून काम करून घेणारे तुम्ही व्यक्तींचे नावं सांगा मला, काय काय. कारण का यांचे थोडे लागे बांधे असतात ना. बरोबर. मग आता जर यांना 2 रुपये जर कुडून एखाद्या ठेकेदाराकडून जर येत असेल किंवा ते ठेकेदार कामं घेत असेल आणि दुसऱ्याला देत असेल, अशातून जर पैसे आले तर या प्रशासनाची गुलामगिरी होणार ना. बरोबर. हे जनतेचे प्रश्न मांडू सोडू शकत नाही. ते जनतेचे प्रश्न सोडायचे असेल, जसं मी मागच्या आपल्या मुलाखतीत सांगितलं का, मी 1 रुपये कुठल्या प्रकारचा खाल्लेला हे जाहीर सांगणार आहे मी. बरोबर. जर खाल्लेला असेल तर सांगू शकतो की मी तुम्हाला? नाही सांगू शकत. नाही तर ज्यांनी दिले असेल तर तो सांगणार नसते का त्यांनी का आम्ही अरे त्याला पैसे दिलेले. हा, किती दिवस झाले आजपर्यंत तरी कोणी एक शब्द याच्यावर कोणी दिला का का तेवढा मी प्रामाणिक आहे. कारण मला माहिती आहे ना मी नाही, म्हणून तर मी जाहीर बोललोय ना, जाहीर बोलतोय. तसंच प्रामाणिकपणा आमच्या ते, आम्ही ना कर्मचाऱ्यांची आमचे कोणते लागे बांधे ना, आम्ही कोणाचा रुपयाची आम्हाला अपेक्षा आहे ना काय करते. आमची अपेक्षा एकच जनतेची हेळसांड नाही झाली पाहिजे. माणूस कोणताही नागरिक पालिकेत आला का त्याचे काम लगेच झालं पाहिजे, त्याची हेळसांड नाही झाली पाहिजे, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. आणि आम्ही लाचार नसल्यामुळे आम्ही जरी तो त्रास झाला तर आम्ही प्रशासनाची भांडतो, ते काम करून घेतो. म्हणून असे उमेदवार ते निवडून दिले पाहिजे. आणि माझी सर्व म्हणजे प्रभाग क्रमांक 5च्या नागरिकांना, प्रभाग क्रमांक 7च्या नागरिकांना आणि प्रभाग क्रमांक 8च्या नागरिकांना माझी विनंती, काय होतं ही बहुमताची लढाई. बरोबर. इथं राजू पठार एकटा गेला म्हणजे तो अख्खा डोंगर तो उचलू शकत नाही. बरोबर. शेवट तिथं बहुमताचं गणित तेच चालत असतं. आणि जर एखाद्या विषयावर जर भांडत असलो तर त्याच्यासोबत त्याची सोबती पण पाहिजे ना. बरोबर. जसं मागच्या वेळेस माझ्यासोबत सागर होता,
तो माझ्यासोबत कंटिन्यू असायचा किंवा कोणत्याही मुद्द्यावर नागरिकांच्या मुद्द्यावर तो सोबत राहायचा, तिने कधी हे केलं नाही. म्हणून अशा नागरिकांनी माझे हात बळकट करावा म्हणून प्रभाग क्रमांक 7 मधून सागर निवृत्ती लुटे, प्रभाग क्रमांक 8 मधून उज्ज्वला राजेंद्र होले या आणि प्रभाग क्रमांक 5 मधून मी स्वतः अशी तिन्ही उमेदवार भरगच्च मताने विजयी करून द्या. आणि मग तुम्ही पुढचं काय तुम्हाला अडचणी होतात का तुमच्या अडचणी सुटतात हे आपण पाहावा. आणि दुसरा विषय असा राहिला का मला एक त्यांच्याच गटातला माणूस हा. म्हणजे आता मला तिने थोडीशी रक्कम पण दिली, अच्छा. म्हणजे 10,000 रुपये दिले, तुम्हाला ती पण सांगतो त्याच्यातून. हा. का त्यांचं असं म्हणणं होतं का तिथं विरोधक आपल्याला स्ट्रॉंग पाहिजे, अच्छा. कारण हे सत्ता जर यांच्या कोण सत्ता कोणाची येईल काय येईल तो भाग पुढचा आहे हा. बहुमतात, पण त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी तुम्ही प्रामुख्याने तिथं पाहिजे. आणि मला कधी तिने काही नाही केलेली. मला ते 1-2 दिवसापूर्वी 10,000 रुपयाची मदत दिली, म्हणजे तो इलेक्शन त्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माझा कारभार हा सगळा मोकळा आहे, म्हणजे असं कमी पैसे आहे पैसे नाहीये, त्याच्यामुळे मी जे आहे तर तिने 10,000 रुपयाची मला पण म्हणजे इथपर्यंत काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे. म्हणजे एकंदरीत बघितलं आपण तर पटरांकडे काहीच नाही देण्यासाठी जनतेला, पण राजेंद्र पटरांना जनता मदत करते, जनतेचा हात पटरांपर्यंत पोहोचतोय. आणि अनेक आता जे मुद्दे आहेत ते विकास कामांवरती केले जात आहेत, त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप केले जात आहे. विकास काम दाखवा, आम्ही एवढं केलं ते विकास कामं केलं, त्याच्यावरती आता आश्वासन देण्याचं आणि नागरिकांना मागणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. मात्र दुसरा मुद्दा असा आहे का बलाढ्य आणि पैशाची वाटप मोठ्या प्रमाणात होणार आहे, मोठ्या प्रमाणात पैशाची शक्ती लागली जाणार आहे. कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे का, म्हणजे पैशाचा विचार केला पाहिजे का गावाचा विकास आणि गावाचा नेतृत्व करणाऱ्या माणसाचा विकास मदत विचार केला पाहिजे? नाही काय आहे, तुम्ही मुद्दा मांडला एकदम योग्य आहे, बरोबर आहे. तो काय आहे, तुम्ही एक पहिलं मला म्हटले का राजू पटरेकडे देण्यासारखं काही नाही. राजू पटरेकडे फक्त एक गोष्ट देण्यासारखी नाही, ती म्हणजे पैसा. पण बाकी लय आहे माझ्याकडे देण्यासारखं. म्हणजे माझ्याकडे शेवटचे शेवट जीव देण्यापर्यंत माझी तयारी आहे. म्हणजे मी असा हटणारा माणूस नाही जनतेसाठी. तेव्हा माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे, फक्त पैसा नाही. काय मी कमावलेला नाही आणि मी तो देऊ पण शकत नाही. राहिला धनदांडगेंचा जो विषय, कदाचित इथं आहे ना लक्ष्मी दर्शन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये इथं भरपूर मोठं हे होणार आहे. बरं काय आहे, त्यांच्याकडे सगळे कारखानदार आहे, सागर सम्राट आहे, यांच्याकडे काय कमी आहे? बरं, हे जनतेचेच पैसे तिकून आणून इकडं करणार आहे. आता आमच्याकडे काय, आमच्यासारखं फक्त गोरगरीब जनता आहे. आम्ही गोरगरीब आहे, आमची जनता आहे गोरगरीब आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या संघात राहून ते आम्हाला भरपूर मतांनी निवडून देते. पैशाच्या पुढं हे जनतेचा आशीर्वाद हा एकदम भारी पडेल. निश्चित. म्हणजे आपण असं म्हणूया की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. हा, हे म्हणण्यात योग्य आहे, कारण तिकून धनशक्तीचे आणि इकडून जनशक्तीची. जनशक्ती म्हणजे जनशक्तीवर थोडाफार म्हणजे काय म्हणतात त्याला आपण काडीचा आधार अशी मदत पण नागरिकच करताय. आर्थिक थोडीफार जी काय लागणारी ती सुद्धा मदत नागरिकच करताय. म्हणजे ती एक आमची जमेची बाजू आहे. म्हणजे नागरिकांच्या अपेक्षात लागलेलं आहे की किंवा नागरिकांच्या मनामध्ये हाच विचार चालू आहे का राजेंद्र पटरेच आम्हाला या ठिकाणचं नेतृत्व करणारा व्यक्ती पाहिजे. मग तेवढा तो विश्वास कमावलेला आहे ना राजू पटेल. मी सांगितलं ना, माझा जो कारभार आहे आज सर्व खुला आहे, सगळं ओपन आहे. नागरिकांना माहिती आहे, नागरिकांच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर मी म्हणजे कधी खोटं बोलत नाही, मला खोटं बोललेलं आवडत पण नाही. आणि सगळा कारभार जो आहे तो सोक्ष मोक्ष मी लावितो. मी एकाच एक बोलून आणि दुसऱ्याच्या बाजूला साईडला जाऊन दुसरा बोलणारा नेता नाही. काही नेते असे अडचणीत आणायचा कार्यकर्ता, एखाद्या नागरिकाला अडचणीत आणायचा आणि मग त्याला माहिती आपल्याकडे येणार, मग तोच आपल्याकडे आला पाहिजे आणि मग त्याचा प्रश्न सोडवायचा. असं राजकारण मी कधी केलं नाही, भविष्यात करणार पण नाही. उलट नागरिक आपल्याकडे आले नाही पाहिजे, नागरिकांचेच काय कामं झाली पाहिजे. लोकांचे कामं झाले तर लोक आपल्याकडे काय येतील. पण काहींचा हेतू असा आहे की लोकांना त्रास द्यायचा, त्यांचे कामं मग ते आपल्याकडे येणार आणि मग आम्ही तुझे कामं केले. मग ते जे आपण उपकाराची भाषा म्हणतो ती अशी बोलण्याची त्यांची पद्धत आहे. निश्चित. आपण जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आरोप प्रत्यारोपवरती आपण घेतलं, गावाच्या विकासाबाबत घेतलं, ज्यांनी आरोप केले त्याच्यावरती देखील आपण पटरे यांच्याकडून उत्तर घेतलेलं आहेत. मात्र आता जनतेने ठरवणं गरजेचं आहे, कारण की आरोप या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. आणि गावामध्ये चर्चा देखील चालू आहे की पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात या राहता शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये होणार आहे, अशी देखील चर्चा आहेत. मात्र आता जनतेला पैसा महत्वाचा, विकास महत्वाचा का गावाचा विकासाबाबत किंवा तुमच्या सोबत नेतृत्व करणारा व्यक्ती महत्वाचा आहे, हे जनतेने ठरवणं खूप गरजेचं आहे. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता.